शिरपूर येथील उद्योगपती स्वर्गीय तपनभाई पटेल यांना यांच्या स्मृतीनिमित्ताने श्री संत सावतामाळी भाजीपाला लिलाव मार्केट शिरपूर यांनी एक अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे। या स्मृतीनिमित्त यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। आयोजित रक्तदान शिबिरातील रक्त संकलनाने काही रुग्णांचे प्राण वाचतील तर काहींच्या आरोग्यासाठी ते उपयोगी पडेल, हाच या कार्यक्रमाचा उद्देश ठेवून यांनी या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। श्री संत सावतामाळी भाजीपाला लिलाव मार्केट शिरपूर व स्वर्गीय मुकेशभाई पटेल ब्लड बँक शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तदान करीत त्यांनी आपल्या लाडक्या नेत्यासाठी एक अनोखी श्रद्धांजली वाहिली। शिबिरासाठी भूपेशभाई पटेल उपनगर अध्यक्ष, रावसाहेब प्रभाकरराव चव्हाण माजी नगर अध्यक्ष, देवेंद्र राजपूत नगरसेवक, संजय चौधरी, पिंटू माळी, प्रकाश गुरव, प्रवीण महाजन, भरतसिंग राजपूत, राजू टेलर, भालेराव माळी, साबीर शेख यांच्या उपस्थितीत व उद्योगपती चिंतनभाई पटेल यांच्या हस्ते दिनांक 18 ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी 10 वाजता खंडेराव महाराज मंदिराजवळ भाजीपाला मार्केट लिलाव शेडमध्ये उद्घाटन करण्यात आले। या रक्तदान शिबिरात युवकांबरोबरच महिलांनीही रक्तदान करीत तपनभाई पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी भाजीपाला मार्केटचे अध्यक्ष हिम्मतराव महाजन, संदीप देवरे, राजेश गुजर, जितेंद्र माळी, हेमंत माळी, कंचन महाजन, सुरेश माळी, चंद्रकांत माळी, आत्माराम आप्पा, काशीनाथ नाना, लक्ष्मण माळी, शालिक दादा, साहेबराव आप्पा, मच्छिंद्र माळी, नानाभाईजी, दीपक देवरे, उमेश माळी, वॉर्ड क्रमांक 14 मधील बंधू व महिला भगिनी, हमाल मापाडी, आडते, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। शिरपूर तालुक्याचे युवा नेते नव्हे तर तरुण मित्र आणि तरुण मित्र नव्हे तर आमच्या शिरपूरच्या आमच्या घराचा एक सदस्य केला अशी भावना आज या शिरपूर तालुक्यामध्ये, शिरपूर तालुक्यातल्या या भाजी मार्केटमध्ये किंवा या वार्ड क्रमांक 14 मध्ये आहे। तपनभाई पटेल एक वादळ उठलं होतं। हे वादळ राजकारण असू देत, समाजकारण असू देत, मित्रता असू देत, सर्वच क्षेत्रामध्ये अग्रेसर चाललं होतं। पण म्हणतात की जे माणसाला प्रिय असतं तेच देवाला पण प्रिय असतं आणि या तपनभाईंचं अकाली निधन झालं। तर माझ्या या लाडक्या नेत्याला मी श्रद्धांजली देणार कशी? तर मी रक्तदान करून माझ्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली देणार, जेणेकरून या रक्तदान केल्यानंतर ह्या रक्तानं कितीतरी लोकांचे प्राण वाचतील अशी भावना शिरपूर भाजी मंडी युनियन यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आणि त्यांनी या ठिकाणी एक रक्तदानाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं। ही भाजी मार्केटची मंडी युनियन वार्ड क्रमांक 14 मध्ये येते आणि या ठिकाणी तपनभाई पटेल हे नगरसेवक होते। या ठिकाणी या वार्डच्या महिला सुद्धा रक्तदानासाठी आल्या होत्या आणि काही नागरिक आपल्यासोबत आहेत की ज्या तपनभाईंसोबतच्या यांच्या काही आठवणी आहेत, आपण त्यांनाच विचारूया। भैया, तपनभाई जी के वार्ड में थे, आपकी क्या कुछ यादें हैं उनके साथ? जब आज से समझ लो 2 महीने पहले जब तपन भाई को मैंने जब कॉल किया, क्योंकि हमारी गली में शादी थी 2 लड़कियों की, गरीब परिस्थिति उनकी, बहुत गरीब। तो तपन भाई साहब को हमने कॉल किया, तपन भाई मन के ऐसी बात ऐसी है। तो तपन भाई ने मेरे से पूछा रहा तो क्या ज़रूरत है, बोले उनके भाई साहब आपकी तरफ से कुछ मदद होती होगी तो कर दो। तो भाई साहब ने लगे थी तुरंत उनके पीए के हाथ से 10,000 रुपये की मदद उनको भेजी। तो वो शादी रुक रही थी, वो उनके पैसे को इसने शादी हो गई। ज्या पैशांमुळं ज्या भगिनींचे संसार वाचणार नव्हते त्या ठिकाणी या भाईंनी मदत केली आणि त्या दोघं भगिनींचा आज संसार बसला। संदीप भाऊ, आज तुम्ही तुमच्या मंडी युनियनला या आपल्या लाडक्या नेत्याच्या तरुण मित्राच्या श्रद्धांजली म्हणून रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला, तरी त्यांच्याविषयी तुमच्या काही आठवणी? भाईसाहेब सदैव आमच्या आठवणीतच राहतील आणि सदैव आमच्या सोबत पण होते। या वार्डामध्ये भाजी मार्केट आमचे वार्ड क्रमांक 14 मध्ये आहे। आम्हाला काही प्रॉब्लेम आला तरी वेळोवेळी आम्ही तपनभाईंना सांगायचो आणि तपनभाई आमच्यासाठी नगरसेवक नसताना एक मित्र म्हणूनच इथं होते। आमच्या फोनाचा एक फोन गेला म्हणजे त्यांनी लगेच प्रतिक्रिया दिली आम्हाला। आता मगाशी त्यांच्या मृत्यूच्या 2-3 दिवसाआधीच एका पेशंट होतं की तर त्यांच्या वार्डातलं त्याचं ऑपरेशन होतं, त्याला 70-75 हजार रुपये खर्च लागणार होता। तर हे भाईसाहेबांना कॉल केल्यानंतर भाईसाहेबांनी पैसे तर पाठवले, परत डॉक्टरांशी संपर्क करून कमीत कमी खर्चात जेवढं काही करता येईल तेवढं साहेबांनी केलं आणि त्याच्यानंतर सुद्धा ती सुद्धा पावती भाईसाहेबांना मिळाली नाही। आम्हाला ते एक दुःख व्यक्त होतं, बस दुसरं काहीच नाही। आणि होते मित्रच राहील। आपल्यासोबत भाजी मार्केटचे
अध्यक्ष हिम्मत बापू आहेत, आपण बापू म्हणजे बापू तुमच्या भाईसाहेबांविषयी काही आठवणी असतील? आदरणीय तपन भाई या 14 नंबर वार्डाचे नगरसेवक होते. जरी ते या 14 नंबर वार्डाचे नगरसेवक होते, पण ज्या वेळेला आमच्या 13 नंबर वार्डामध्ये रस्त्याचं जे काम होतं ते कामाची पाहणी करण्यासाठी तपनभाईंनी सांगितलं की मी स्वतः तिथं जाणार. त्यांना सांगितलं की तो तुमचा वार्ड माझ्या वार्ड जरी नसेल पण मी स्वतः जाणार, तिथं रस्त्याची काय समस्या मी पाहणार. आणि माझं त्यावेळेला ऑपरेशन झालं होतं, फक्त 5 दिवस झालेले होते. ते वरती चढून आले आणि मला त्यांनी शब्द दिला होता की लवकरात लवकर या तुमच्या रस्त्याचे आम्ही काम लावणार. परंतु दुर्दैवाने त्यांची ही घटना झाली. असो, त्याचप्रमाणे या 14 नंबर वार्डमध्ये ज्या वेळेला शिरपूर शहरामध्ये पुराचं पाणी घुसलेलं होतं त्यावेळेला तपनभाई या 14 नंबर वार्डमध्ये त्या पूरग्रस्तांसाठी त्यांनी अन्नदान, कोणाला कपडे, किराणा वाटप, सतत हा मनुष्य राजकारणात सोडून समाजकारणामध्ये सतत रस घेत होता. समाजकारण कुठेही असो, काही असो, लहान असो मोठा असो, मी नेता आहे असं कधीच सांगितलं नाही. पण कोणालाही खांद्यावर हात ठेवून आपला मित्र म्हणून त्यांनी या शिरपूर तालुक्यामध्ये काम केलं. म्हणून आम्हाला त्यांची आज आठवण येते. म्हणून आम्ही त्या आठवणींच्या दृष्टिकोनातून त्यांच्या स्मृतीनिमित्त हे रक्तदान शिबिर या ठिकाणी ठेवलं. आज ह्या आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली म्हणून रक्तदानाचं आयोजन करणाऱ्या या भाजी मंडी युनियनला आणि ह्या वार्ड क्रमांकाची 14च्या रक्तदान करणाऱ्या या सर्व नागरिकांना माझा खाण्याचा मानाचा मुजब.